नाशिक जिल्ह्यातील विंचूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे येवला रस्त्यावर असलेले एटीएम स्विफ्ट कारमधून आलेल्या 2 पेक्षा अधिक चोरांनी गॅस कटरच्या सहाय्याने फोडून त्यातील लाखो रुपयांची रक्कम लुटून नेल्याची घटना घडली आहे। नंतर काही तासातच धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे देखील अशीच घटना घडली असून स्टेट बँकेचे एटीएम याच पद्धतीने फोडण्यात आल्याची माहिती हाती आली आहे। त्यामुळे याच टोळ्याने तिथेही हात मारला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। या गाडीतून 2 पेक्षा अधिक लोक आले असावेत। रात्री 1:30 वाजेच्या सुमारास या चोरट्यांनी या एटीएम मध्ये प्रवेश करण्यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारला आणि एटीएम मधील सर्व रक्कम लुटून ते फरार झाले। एटीएम मधील छेडखानीनंतर लासलगाव पोलीस कार्यालयात संगणकीकृत मेसेज आल्यानंतर तातडीने लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व पथक 5 ते 10 मिनिटांमध्ये घटनास्थळी दाखल झाले, परंतु तोपर्यंत चोरटे फरार झाले होते। या लुटीत अद्याप किती रक्कम लुटली याचा अधिकृत अंदाज नाही। या एटीएम मध्ये सुमारे 33 लाख रुपयांची रक्कम भरण्यात आलेली होती अशी माहिती सूत्रांनी दिली। सदर घटनेची माहिती समजताच लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे, हवालदार सुजय बारगड, घुमरे, निचर, निकम डोंगरे आणि चालक देशमुख यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन कारच्या दिशेने लासलगावची सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांनी पाठलाग सुरू केला। निफाडचे पोलीस उपअधीक्षक डॉक्टर निलेश पालवे हे देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले। ठसे तज्ञ व श्वान पथक देखील घटनास्थळी दाखल झाले। या सर्वांनी तपासणी केली असता सदर श्वान पथक हे फक्त रस्त्यापर्यंत जाऊ शकले। याबाबत लासलगाव पोलिसांनी ठिकठिकाणी पथके रवाना केली आहेत। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी देखील घटनास्थळी भेट दिली असून या घटनेचा अधिक तपास सुरू करण्यात आलेला आहे। MCN न्यूज मराठीकरिता मुक्ताराम बागुल, नांदगाव। काल रात्री लासलगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत विंचूर येथे रात्री सुमारे 2च्या सुमारास SBI बँकेचं एटीएम आहे, त्या एटीएम मध्ये चोरी झालेली आहे। गॅस कटरने ते एटीएम कट करून त्यामधून कॅश अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेली आहे। त्यामध्ये आम्हाला काही ठिकाणचं CCTV फुटेज मिळालेलं आहे। विशेषतः ती जी गाडी ज्या गाडीतून त्यांनी प्रवास केलेला आहे सदर व्यक्तींनी, आरोपींनी, तर ती पांढऱ्या रंगाची स्विफ्ट गाडी जी आहे ती आम्हाला ट्रेस झालेली आहे आणि यानंतर इथून पुढे त्यांचा लागलीच पाठलाग करण्याचा पण प्रयत्न केलेला आहे आमचे पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार यांनी, आणि आपण त्यांना धुळ्यापर्यंत ट्रेस केलेला आहे, परंतु तिथून पुढे आपल्याला ते आयडेंटिफाय होऊ शकले नाही। आणि आता माहिती आपल्याला अशी मिळते की धुळ्यामध्ये पण पहाटे 5च्या सुमारास त्यांनी अशाच पद्धतीने काय एटीएममध्ये चोरी केलेली आहे आणि ते पडून निघून गेलेले आहेत। आमचा अंदाज असा आहे की साधारणतः मध्य प्रदेश किंवा दिल्ली हरियाणा साईडचे हे लोक असावेत। अशा पद्धतीचं गॅस कटरनी एटीएम कट करून चोरी करण्याचं वैशिष्ट्यपूर्ण काही लोक काम करत सराईत चोर असतात। तर त्या दृष्टिकोनातून नाशिक ग्रामीण पोलीस आणि धुळे पोलिसांचा हे तपास सुरू आहे। त्यामध्ये लवकरच सर्व CCTV फुटेजेस चेक करून त्या ठिकाणी आम्ही फिंगरप्रिंट आणि डॉग स्क्वॉडला पण पाचारण केलेलं होतं घटनास्थळावर। काही पुरावे आम्हाला आणि काही लीड्स त्या ठिकाणी मिळत आहेत, तर लवकरच आम्ही हा तपास पूर्ण करून त्यामध्ये आरोपी निष्पन्न करण्याचा प्रयत्न करीत आहोत। साधारण किती रक्कम गेली असेल? आता यामध्ये ती जी एटीएम मेंटेन करणारी जी काही एजन्सी आहे त्या एजन्सीच्या लोकांशी आमची चर्चा सुरू आहे, परंतु एक्झॅक्टली रक्कम किती त्याच्यामध्ये गेलेली असावी याबद्दल निश्चित आकडा अजून आम्हाला कळलेला नाही आहे, परंतु साधारणतः 20 ते 25 लाख रुपये रक्कम असण्याची शक्यता आहे।